पद्मशालीचा हा मोठा वर्ग हा भाजपशी आकर्षित झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आमचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू. देवेंद्र दादा किंवा पद्मशाली किंवा तेलुगू भाषिक या भूमिकेने लोक आकर्षित झालेले. एक काळ असं होतं की 20-30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी पद्मशाली समाज म्हणजे काँग्रेस, आता पद्मशाली समाज म्हणजे भाजप, असं सरळ अर्थ आहे. आणि तसंच मतदान होईल. असं होईल चित्र की महेशांना 3 वेळा उभारले, पराभव झाले आणि देवेंद्रदा पहिल्यांदा उभारले आणि जिंकून आले, असं चित्र दिसेल. साहेब उद्या कदाचित होईल की पद्मशाली समाजामधला एक जरंगे पाटील देवेंद्रदादाच्या मार्फत होईल. साहेब दर्शक नमस्कार. बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. बिहार विशेषच्या व्यासपीठावरती आज आपण निमंत्रित केलं आहे प्रशांत पल्ली साहेबांना. पल्ली साहेब स्वागत आपलं. प्रशांत पल्ली साहेबांची ओळख करून द्यायची तर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे ते माजी संचालक आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं. म्हणजे मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक म्हणून पार पाडली जबाबदारी आलीच, पण याशिवाय कोरोना काळामध्ये जवळपास या शहर परिसरातील 27 रुग्णालयामधून त्यांनी रुग्णांना खाट उपलब्ध करून देण्याचं मोठं कार्य केलं. याशिवाय ज्या रुग्णाला जी गरज भासेल ती पूर्ण करण्याचं काम आणि मदतीचा दिलासा प्रशांत पल्ली यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचं एक मोठं कार्य केलेलं आहे. आणि आज त्यांच्याशी संवाद साधण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ. मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी पार पाडली. कोरोना काळातलं काम केलं, सामाजिक कार्य. यादवर ते पूर्वी सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांचे निकटवर्ती मानले जात, पण अलीकडच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी भाजपाला साथ देण्याची एक भूमिका घेतली आणि आज ते भाजपचं कार्य करत आहेत. सर्वात चर्चेत आहे तो सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आणि या मतदारसंघातनं भाजपानं एक जोरदार आपली ताकद इथं लावलेली आहे आणि हा मतदारसंघ खेचून आणण्याचा निर्धार भाजपच्या वतीनं करण्यात आला आहे. प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे प्रशांत पल्ली साहेबांशी आपल्याला हा सगळा संवाद साधायचा आहे. पल्ली साहेब, शहर मध्यचं वातावरण आज कशा पद्धतीचं, म्हणजे भाजपा लोकांपर्यंत पोचतो आहे, शहर मध्येचे प्रश्न घेऊन विकासाच्या भूमिका घेऊन भाजपा मतदारांसमोर जातो आहे, एक वातावरण त्या मतदारसंघातलं कशा पद्धतीचं राहिलेलं आहे? आता शहरमध्ये जरा आपण अनुभव घेतला आहे. मागील 6 टर्म म्हणजे शिवसेना पाटील सुरुवातीला उभारले आणि पराभव झाले, त्यानंतर एकदा जिंकले, त्यानंतर आडम मास्तर एकदा जिंकले आणि त्यानंतर 3 वेळा प्रणितताई जिंकले. म्हणजे ह्या मतदारसंघाचा 6 वेळाचा अनुभव मी जवळनं बघितलेला आहे. कारण मी त्या भागात राहतो. माझे वडील नगरसेवक होते. आम्ही शिवसेना पाटीलसाठी आम्ही पूर्ण प्रोग्रॅमिंग आम्ही केलं पहिल्यांदा. दुसऱ्यांदा जेव्हा आडम मास्तर उभारले होते 37 कार्यक्रम आम्ही केले. त्यानंतर प्रणितताई 2दा जेव्हा उभारले होते आम्ही 50-50 कार्यक्रम आम्ही केले. म्हणजे पदयात्रा, रॅली, सभा, मोटरसायकल रॅली, कॉर्नर मिटिंग, जेल रोड, सदर बाजार, MIDC या भागात परवानगी घेऊन स्वतंत्र यंत्रणा, पक्षाचा संबंध न येता स्वतंत्र एक इंडिव्हिज्युअल अनिल पल्ली आणि यंत्रमाग हातमाग असं टीम करून आम्ही प्रत्येक भागात पोचला. एवढंच नाही, कारण कामगार वस्ती मोठा आहे, गरीब वस्ती आहे, करून खाणारे आहेत, कामगार वस्ती आहेत, बिडी कामगार आहेत तिथं, आणि जिथं बहुसंख्य तेलुगू भाषिक आहेत. म्हणजे तुम्ही जर आकडेवारी काढलं की 3.5 लाखचा मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये 1,30,000 1,40,000 कागदावर तेलुगू भाषिक आहेत. मग त्यामध्ये पद्मशाली आलं, सकुंसळे आलं, तोगटवीर आलं, निलगार आलं. बरोबर. असं कागदावर आपण जर काढले 1.5 लाख मतदान, आज 3.5 लाख पैकी पद्मशाली आहेत. त्या भागात आम्ही काम करतो. रुग्णालय त्या भागात आहे आणि आमचे कारखानदारी मोठे वर्ग त्या भागात आहे म्हणून आम्ही तिथं काम करतो. सध्याची परिस्थिती बघितली, मागचा लोकसभेचा जर अनुभव घेतला तर शहर मध्यमध्ये यंगस्टरनी किंवा युवकांनी मोठ्या प्रमाणात भाजपला आकर्षित झाले. कारण हिंदुत्व, नरेंद्र मोदी फॅन्स किंवा राष्ट्रीयत्व अशामुळे नाही का पद्मशालीचा हा मोठा वर्ग हा भाजपशी आकर्षित झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही त्यातलेच एक आहे. म्हणून आज आम्ही काँग्रेसमध्ये माझं काम केलेलं आहे. साहेब आमचे देव आहेत, प्रणित आमची बहीण आहे, आमची घरची मुलगी आहे. हे करत असताना आज आपण समाजाबरोबर जावं, एक आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे माझे वडील, माजी नगरसेवक अनिल पल्ली जे एशियाटिक टेक्सटाईल पार्कचे चेअरमॅन होते, यंत्रमाग संरक्षण समितीचे अध्यक्ष होते, ज्यांनी मोठं आंदोलन केलं आहे आणि या पूर्व भागाला कारखानदाराला 50% पॅकेज शिंदे साहेबाच्या मार्फत आणले. पण आता आम्ही, माझे वडील स्वतः 14 माजी नगरसेवकला घेऊन भाजपासाठी, देवेंद्रदादासाठी दिवस रात्र कष्ट करत आहेत. बरोबर. आणि कदाचित असं होईल की शहर मध्यमध्ये असा कोपरा राहणार नाही किंवा असा मतदार राहणार नाही जिथं आम्ही पोचणार नाही. उमेदवार एकदा पोचेल, आम्ही 3दा पोचेल. आम्ही कष्ट करू, मेहनत करू. त्यासाठी आमचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू आणि उद्या निवडणूक झाल्यानंतर उमेदवाराला असं 100% वाटणार
की सुरुवातीचे एक 5-10 लोक ज्यांनी कष्ट केले त्यामध्ये आमचा नंबर 100% लागणार. आम्ही कष्ट करू, आमच्या समाजासाठी करू, माझ्या लोकांसाठी करू, माझ्या युवकांसाठी करू, माझ्या समाजासाठी दिवस रात्र आम्ही कष्ट करू. नाही, पण एक वातावरण कशा पद्धतीचं आहे आज, म्हणजे जेव्हा ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार प्रणिती शिंदे यांनी 3 वेळेला केलं होतं, हॅट्रिक सगळी साधलेली होती, पण तिथल्या लोकांचा मूड आज कशा पद्धतीचा आणि तो तसा काय? आता प्रणित त्याचं लोकसभेचं जर आकडेवारी बघितले आणि सध्याचं विधानसभेचं जे पब्लिक किंवा युवकांचं किंवा आपण आमच्या पद्मशाली लोकांचं जर मूड बघितलं तर आघाडी काँग्रेसला त्यावेळेला होती, त्यावेळेस होती, पण आता तो राहिलेला नाही. आता पूर्ण भाजपमय झालेला आहे. सगळे हिंदुत्व आणि देवेंद्र दादा किंवा पद्मशाली किंवा तेलुगू भाषिक या भूमिकेने लोक आकर्षित झालेले आणि असा ट्रेंड कायम राहील. भाजपला आकर्षित झाला असं म्हणणं होईल याच्यातून. याचबरोबर असं आहे की आता म्हणजे ज्या पद्मशाली समाजाचा तुम्ही उल्लेख करता, तेलुगू भाषिक आपण जे म्हणू, पद्मशाली समाज म्हणण्यापेक्षा तेलुगू भाषिक, खरं तर आता मतदारसंघामध्ये एका बाजूला देवेंद्र कोठे आहेत, दुसऱ्या बाजूला आडम मास्तर आहेत, दोघंही तेलुगू समाज बांधतात. तर याच्यामध्ये असं वाटत नाही की तेलुगू समाजामध्ये 2 पर्याय समोर असल्यामुळं काही मतं आडम मास्तरांकडे जातील असं काही चित्र तुम्हाला वाटतं का? नाही, आडम मास्तर याच्यामध्ये सिनियर आहे, आपण नाकारू शकत नाही. पण आडम मास्तर एक कष्टकरी माणूस आहे, माप योजना आणले, लोकांचे फायदे करून दिले, मोठी योजना करून दिलेले, ते सिनियर आहे आपल्यातले. पण सध्याचं ट्रेंड बघितलं तर तुम्ही जर मला विचारलं पद्मशाली समाज एक 10 मतं बाहेर पडले, त्यामधले 7-8 मतं देवेंद्र दादाला पडेल. बरं, असं क्लिअर चित्र दिसेल. आणि आपण असं बोलत असताना हे बूथवर दिसेल. कारण पद्मशाली समाज हा पूर्ण आता पहिला सुरुवातीला जसं होतं, एक काळ असं होतं की 20-30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी पद्मशाली समाज म्हणजे काँग्रेस, आता पद्मशाली समाज म्हणजे भाजप, असं सरळ अर्थ आहे. आणि तसंच मतदान होईल. उद्या देवेंद्र दादा जिंकून आल्यानंतर असं क्लिअर कट चित्र देईल की पद्मशाली समाजामुळे किंवा त्यांची ताकद यांच्या मागं होतीमुळं ते जिंकून आले आणि भाजपाने जे उमेदवारी दिली पद्मशाली समाजांच्या संख्येनुसार, त्यांची ताकदीनुसार त्यांना दिले. इथून यापूर्वी महेश कोठे उभारलेले होते, पण एक म्हणजे त्याला पक्षाकडनं तशी उमेदवारी नव्हती, अपक्ष म्हणून ते होते, तरी देखील एक मोठ्या प्रमाणात ते मतदान आपल्याला दिसून येतं. आज ही भाजपची उमेदवारी देवेंद्र कोठेंना मिळते, याचा फायदा कशा पद्धतीचा, किंवा आपण असं म्हणू की महेश कोठेंच्या अपयशाची शहर मध्यमधली कारणं काय होती? आता महेशांना जेव्हा उभारले तेव्हा योगायोग असं झालं की ते जेव्हा सुरुवातला उभारले युती तुटली, म्हणून सेना वेगळी उभारली, भाजप वेगळी उभारली. मोहिनी पत्की भाजपाकडनं आले आणि प्रणिती आणि महेशांना सेनेकडनं उभारलं. नंतर असं झालं जेव्हा त्यांनी सेनेत प्रवेश केले, त्यांना उमेदवारी नाकारली. दिलीप माने साहेब तेव्हा सेनेचे उमेदवार होते आणि महेशांना त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते अपक्ष उभारले. पण महेशांना अपक्ष उभारून ते 32,000 मतदानला होते. म्हणजे महेशांना वेळोवेळी तेलुगू भाषिक मुळात तेलुगू भाषिक म्हणून होणारं मतदान झालं आणि त्यांना ते 30-35,000चा मतदान झाला. आज तेलुगू बेल्ट मधलाच पडलं, बहुसंख्य तेलुगू लोकांनी त्यांना मतदान केलं. त्याचाच परिणाम अपक्ष माणूस उभारून देखील त्यांना 35,000 मतदान पडले. काय सांगता येईल देवेंद्र कोठेंच्या कार्याविषयी? एक विशेषतः काय सांगता येईल? युवा नेतृत्व म्हणून तर ते समोर आहेत, सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात ते राबवतात, अगदी आत्मतृप्ती योजना असेल आणि याचबरोबर एक सामुदायिक विवाह सोहळे ज्याचा आपण आता अलीकडे उल्लेख करतो. याचबरोबर देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीचं एक समर्थन किंवा त्यांच्या पाठीमागे जो प्रतिसाद त्यांना मिळतो त्याची कारणं काय म्हणता येईल? काय आहे, जेव्हा मी पद्मशाली समाजमध्ये फिरतो, जेव्हा युवकांमध्ये फिरतो, देवेंद्र दादाला तात्याचा वारसदार किंवा तात्या ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने देवेंद्र दादा काम करतात हे छाप दिसत आहे आपल्याला. आणि विशेषतः त्यांनी जेव्हा नगरसेवक होते त्यांनी तेलुगू भाषिकमध्ये उभारू शकले असते. त्यांनी दाजीपेठ, दत्तनगर, जोडबसून चौकात उभारले असते किंवा 12 नंबर 11 नंबर महेशांनाच्या वार्डात उभारू शकले असते. त्यांनी तिथे जिंकून मिळाले असते. पण त्यांनी ते न करता प्रभाग 7 मध्ये उभारले, जिथं पद्मशाली समाज नगण्य आहेत, तिथं संख्या नाही, तिथं 100 घर नाही, तिथं जिंकून आले. हा बघा, देवेंद्र दादाला तुम्ही फक्त पद्मशालीमध्ये तुम्ही अडकून ठेवू नका. नाही, बरोबर आहे. बाकी जिथं 7 नंबर वार्डात जिंकून आले तिथं सगळ्या समाजांनी त्यांना नेतृत्व दिलं, संधी दिली. हो, बरोबर. हो, आज तुम्ही जर बघितलं, तुम्ही असं होईल चित्र की महेशांना 3 वेळा उभारले, पराभव झाले आणि देवेंद्र दादा पहिल्यांदा उभारले आणि जिंकून आले, असं चित्र दिसेल. असं चित्र दिसेल. याची कारणे असे आहेत की त्यांनी भाजपात प्रवेश केले, शहरमध्ये त्यांना उमेदवारी दिली, पद्मशाली समाजचा मोठा बेल्ट त्यांच्या मागे आहे, एक आकर्षित चेहरा झाला
आणि त्यांनी नशीबवान आहे मी म्हणतो. नशीबवान की भाजपसारख्या मोठ्या पार्टीने त्यांना उमेदवारी दिली ह्या लहान वयात, सगळ्यात लहान वयात, म्हणजे 34 वयात भाजपाची उमेदवारी आणणं. आणि आता त्यांचे पाऊल जर बघत असेल, ज्याप्रमाणे आमच्या भागात त्यांचं स्वागत होतं, त्यांचा सत्कार होतो, युवकांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण आहे, त्यांना बघायचा दृष्टिकोन असा आहे की उद्या या राज्यामध्ये पद्मशालीचा एक मोठा चेहरा तयार होईल, पद्मशाली समाजाचा किंवा तेलुगू भाषिक मधला किंवा युवकांमधला. सोलापूरचे विविध युवकांची बाजू उद्या मांडण्यात राज्याचा एक नेतृत्व करील देवेंद्र दादा, असं चित्र दिसत आहे. आणि हे नशिबाने त्यांना 90% नशीब त्यांना पॉझिटिव्ह आहे. सर, बरेच दिवसांनी तुम्ही शहर मध्यवर्तीच खरं तर लक्ष केंद्रित केलं आणि बऱ्याच वर्षांहून तुमचं कार्य चालू आहे. अनिल पल्ली साहेबांचं होतं आणि आता तुम्ही हे सगळं बघता आहात. प्रश्न म्हणून कुठले सांगताय जे शहर मध्याच्या ह्या समस्या आहेत ज्या सुटल्याच नाहीत, म्हणजे 3 वर्ष त्या प्रणिती शिंदे या आमदार होत्या तरी देखील प्रश्न जे होते ते तसेच राहिले आणि त्या शहर मध्यच्या म्हणून समस्या त्या आहेत. तर अशा कोणत्या समस्यांचा उल्लेख करता येईल आपल्याला की हे प्रश्न सुटले नाही आहेत, किंवा आता देवेंद्र दादा जे आश्वासन लोकांना देत आहेत तर त्यामध्ये त्या प्रश्नांचा समावेश आहे? काय आहे की एका वेळेस असं काळ होतं की शहरमध्ये किंवा पूर्व भाग एक राजकारणाचं केंद्रबिंदू होता. आता तो वेळ नाही किंवा आता तो निघून गेला असं म्हणू शकतो. पण देवेंद्रदादाच्या निमित्ताने आता तो परत तयार होईल असं लोकांची अपेक्षा आशा आहे. म्हणून एक संघटित होऊन सगळे म्हणून त्यांना मदत करतात. हे करत असताना आपण जे आता प्रश्न विचारलेत की अनेक प्रश्न आमचे तेलुगू लोकांचे, पद्मशाली लोकांचे, यंत्रमागचे, हातमागचे अनेक अडचणीच आहेत. अनेक अडचणी. यंत्रमाग उद्योगासमोर तर मोठी समस्या आहेच आहे. तुम्ही MIDCला जावा, तुम्ही नीलम नगरला जावा, तुम्ही स्वागत नगरला जावा, तुम्ही दाजीपेठला जावा, कुचन नगरला जावा, या भागात फिरत असताना आमच्या समाजाची 100 अडचणीच आहेत. तुम्ही जर उद्या स्थलांतराची संख्या पकडलं तर या सोलापूरमध्ये माझ्या पद्मशाली समाजाने सगळ्यात जास्त स्थलांतर झाले साहेब. युवक माझा समाज परगावी चाललाय, उद्योग व्यवसाय नाही नसल्यामुळे चाललंय ना. मुंबईला चाललेत, हैदराबादला चाललेत, पुण्याला चाललेत. त्यांनी रोजंदारीमुळे जातात, उत्पन्नाचा सोर्स इथं नसल्यामुळे जातात. माझा समाज आज जे स्वतः 5-5 हजार स्क्वेअर फूटमध्ये होते ते लोक आज स्वागतनगर, विनायकनगरला 500-500 स्क्वेअर फूटमध्ये आहेत साहेब. म्हणजे माझ्या समाजाची अशी अडचण आहे साहेब. आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेत, व्यवसायामध्ये कमजोर झालेत आणि आमचे प्रश्न शासन दरबारी पोचण्यासाठी आम्ही कुठंतरी कमी पडलो असेल किंवा नेतृत्वाने वेळोवेळी त्याचं लक्ष दिलं नसेल, दखल दिली नसेल किंवा आमचे प्रश्नाकडं कुठं शासन दरबारी काम करून दिलं नसेल साहेब. अनेक अडचणी आहेत साहेब, आमचे खूप अडचणी आहेत. आमचा समाज खूप अडचणीत आहे साहेब. आज एक आपण जर म्हणजे आमचं दुर्भाग्यच आहे साहेब असं म्हणू शकतो की 15-20 वर्ष झालं साहेब आम्ही, आणि हे सोडवण्याची क्षमता देवेंद्र कोठे यांच्यात आहे. आपण तसं बघतो साहेब. आता एक नवीन नेतृत्व तयार झालं आहे, एक नवीन लोक आशेने बघतात साहेब. आज तुम्ही जर राज्याचा जर मराठा समाजचं जर आपण आंदोलन बघितलं साहेब, झरंगे पाटील कधी या राज्याचा मराठा समाजचं नेतृत्व करेल असं कुणाला वाटलं नाही साहेब. एक नवीन चेहरा येईल, नवीन चेहरा येईल आणि समाज त्यांना स्वीकार केला आणि राज्याचं नेतृत्व त्यांनी करायला. एक सामान्य माणूस साहेब, ज्याच्याकडे प्रस्थापित नव्हता, ज्याच्याकडे एक यंत्रणा नव्हती, जो गरीब होता साहेब, राज्याने त्याला स्वीकारलं त्यांच्या पाठीशी साहेब. आज प्रस्थापित लोक थांबलेत आणि एक नवीन चेहरा राज्याने केलं. उद्या काळ असं येईल साहेब, देवेंद्र दादाच्या नेतृत्वाखाली हा राज्य, या राज्यात पद्मशाली समाजाचे किंवा अनेक युवकांचे प्रश्न यांच्यामार्फत सोडील साहेब. उद्याचा काळ सांगू शकत नाही साहेब आपण, आणि असा काळ येईल साहेब. त्यांच्या कामाची पद्धत बघितलं, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना मदत करायची भूमिका असते किंवा लोकांना त्यांनी जसं प्रश्न विचारून घेतात, तुमच्या अडचणी विचारून घेतात साहेब, उद्या कदाचित होईल की पद्मशाली समाजामधला एक झरंगे पाटील देवेंद्र दादाच्या मार्फत होईल साहेब. एक म्हणजे तो ट्रेंड येईल साहेब. आणि याचबरोबर आपण बघतोय म्हणजे ती एक सामाजिक स्थिती शहरमध्येची, म्हणजे मुस्लिम बहुल मुस्लिम समाजाची एक मोठी संख्या मुस्लिम मतदारांची आहे. याचबरोबर मोची समाज देखील एक मोठी संख्या आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसून येते. आणि नुकतंच आपल्याला दिसून येतं किंवा एक मोची समाजातील काही एक त्यांचे नेतेगण त्या समाजातील त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी सांगितलं की मोची समाज हा यावेळी भाजपाच्या पाठीशी उभारेल. असं वाटतं का की नक्कीच या समाजाची जी संख्या आहे तर समाज भाजपाच्या पाठीशी उभारेल? नाही तर मोची समाज आल्यामुळे नाही का देवेंद्रदादाचा विजय निश्चित झाला सर. कारण त्यांची संख्या मोठी आहे सर. त्यांची जर आकडेवारी पकडलं 30-40-50 हजारपर्यंत आहे. आणि एक माझी 5 नगरसेवक विद्यमान, 2 नगरसेवक किंवा पदाधिकारी काँग्रेसची एक मोठी ताकद भाजपला जोडलं साहेब. बरोबर. म्हणून देवेंद्रदादाची किंवा भाजपची एक मोठी ताकद निर्माण झाली साहेब, हे नाकारू शकत नाही.
3.5 लाखच्या मतदारसंघात जर उद्या 50-60% मतदान झालं आणि आपण जर मोची समाजाला बी तेलुगू बेल्टमध्ये पकडला किंवा तेलुगू भाषिकमध्ये पकडला, निलगार, पद्मशाली, सकुनसाळी, तोगटवीर आणि मोची यांची आकडेवारी 1,40,000 पर्यंत आहे साहेब. हो. त्यांच्यात 50% मतदान झालं तरी साहेब 50-60 हजार नाहीत. आणि आपण परवाच्या लोकसभेला जर बघितलं, प्रणितेला 90,000 पडले, सातपुतेला 90,000 पडले. इक्वल एक 800चा 1000चा फरक आहे. म्हणजे साधारण एक 2 लाखचं मतदान झालं सर. बरं. 50, 55, 60%. आता जर तेच ट्रेन आपण पकडला, विधानसभेला जर आकडेवारी जास्त राहील साहेब, आपण असं पकडू की मतदान 2.25 लाख मतदान होईल साहेब. 2.25 लाख मतदान जेव्हा होतं साहेब, आणि इथं जर हे 1.5 लाखचं जर आपण पकडलं, हे समाजाचे सगळे मिळून, सर त्याच्यामध्ये 50% वोटिंग पडलं तरी ते 90,000चा जो आकडा आहे तो देवेंद्र दादाच पोचू शकतो, दुसरा कुठलाच उमेदवार पोचू शकत नाही सर. हे सरळ गणित आहे. सरळ गणित आहे, सोपं गणित आहे. म्हणजे 85, 90, 95 किंवा 75 ते 90चा आकडा आहे, दुसरा उमेदवार पोचूच शकत नाही सर. आणि हाच ट्रेन देवेंद्र कोठे असतील, देवेंद्र दादाच पोहोचेल. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो साहेब, मी माझ्या वडिलाच्या हाताखाली काम केलेलं आहे. 6 टर्म म्हणजे आम्ही विधानसभा जवळनं बघितलेलं आहे. आकडेवारीचं गणित आता देवेंद्र दादाकडे, दुसऱ्या कोणाकडे नाही सर. आता तुम्ही बिंदास असं सांगू शकता आत्मविश्वासाने, कॉन्फिडन्सने, की देवेंद्र दादा शहरमध्येचे भावी आमदार आहेत. आपण उमेदवारांची मोठी संख्या या शहरमध्ये कायमच आपण बघत आलो, नेहमीच ते असते. मतविभागणे हा एक भाग येतो आणि त्यात आपण ठीक आहे की आता हे आडम मास्तरांच्या इश्यूवरती तुम्ही बोललात, पण ही जी उमेदवारांची मोठी संख्या असते याच्यातून मतविभागणी हा एक महत्त्वाचा भाग येतो. तर अशा स्थितीमध्ये सुद्धा तुमचं गणित परफेक्ट बसेल असं वाटतं? बसेल ना, 100% बसेल. हे उमेदवारांच्या मोठ्या संख्येमुळे कोणत्याही काही होणार नाही सर. तुम्ही मागं जर प्रणिताच्या विरुद्ध आडम मास्तरचं जरी आकडेवारी बघितलं किंवा शाब्दीची आकडेवारी बघितलं, त्या आकडेवारी तेवढंच राहील साहेब, एक 5-10% वाढेल. त्याच्या फारशी होणार नाही सर, फारशी होणार नाही. 5-10% वाढ होईल साहेब. तो मॅजिक फिगर जो 90चा आकडा आहे, 95चा आकडा आहे, दुसरा कोणच पोचणार नाही सर. बाकी सगळ्यांची जेवढी होईल त्यांची फिगर यांची एकच होईल सर. आणि याचबरोबर असं आहे की लाडकी बहीण योजना किंवा आपण युवकांना रोजगाराच्या बरोबरच एक स्टायपंड म्हणून जी रक्कम देण्याचं शासनानं जाहीर केलं, तर याचे एक परिणाम कसा युवा वर्गावरती आणि खास करून महिला, युवक आणि महिला, याचा फायदा कितपत भाजपला या शहर मध्यमधनं होईल? 100% होईल सर. जर आपण 3.5 लाखचा मतदारसंघ काउंट केलं सर, 40%, 45%, 50% महिला आहेत सर. आणि त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एसटीला 50% सवलत, अशा ज्या योजनांचा, एसटीची सवलत असेल, तुमचा स्टायफनचा असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, आरोग्य सुविधा असेल, तुम्ही सर आज जर आकडेवारी जी बघितलं, प्रत्येक बूथ वाईज, प्रत्येक प्रभागावाईज, प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी लाभार्थी आहेत सर. म्हणजे आम्ही जिथं कुठे गेलं तिने सरळ म्हणते मला 7,500 रुपये आले, कॉन्फिडन्सली म्हणते साहेब मला आलं, मेसेज दाखवतात ते लोक. म्हणजे ही योजना सब सक्सेसफुल झालेली आहे, ही योजना लोकांकडे पोहोचलेली आहे आणि ही योजनामुळे लोक आनंदित आहेत, एक उत्साहाचं वातावरण आहे सर. याचा फायदा उमेदवाराला, भाजपाला 100% होणार सर. आणि शेवटचा प्रश्न असा की शेवटी एक निवडणुकीमध्ये आपण बघतो की समोरच्या राजकीय पक्षाकडनं एक प्रचाराची एक यंत्रणा राबवली जाते, ज्याला एक असं आपण म्हणू शकतो किंवा एक अपप्रचार किंवा प्रचाराचं कोणतंही कोणते आरोपच म्हणूयात आपण, अशा सगळ्या परिस्थितीला तोंड देणं आणि तिथून एक विजय संपादन करणं, तर अशा एका परिस्थितीमध्ये तुमचा जो आशावाद आहे तो कितपत आहे? म्हणजे जी एक राजकीय म्हणल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये, याचा कुठला फरक काही पडू शकेल की आरोप करायला कुठं काही संधीच नाही आहे? काही नाही. आता काय आहे, देवेंद्र दादाबद्दल तुम्ही आरोप करण्यासाठी त्यांनी कुठल्या तर प्लॅटफॉर्मवर जाऊन काम केलं नाही असं नाहीच आहे. बरं, ते पहिल्यांदा शहर मध्ये येतात आणि निवडून द्या आणि मी तुमचं काम करतो, बस असं आहे. ठीक आहे, एकदा मागं उभारले, जिंकून आले, काम केलं नाही, अपेक्षा भंग झाले, म्हणजे त्यांच्यावर आरोप करू शकतो. अशी कुठलीच बाजू नाही. आता नवीन चेहरा आहे, एक मोठा चेहरा आहे, जे दिवस रात्र काम करण्याची तयारी आहे त्यांची, आणि त्यांना लोक एक आशेने बघतात. त्यांच्यावर 10 आरोप होईल, पण त्या आरोपांना बाजूला ठेवून सक्षमपणे त्यांनी काम करत आहे. त्याचं चित्र मतदानाच्या स्वरूपाने त्यांना विधानसभेला मिळेल. देवेंद्र कोटे यांच्या रूपानं भाजपनं एक युवा चेहरा मतदारांसमोर दिला आहे आणि त्यांचं कार्य, सामाजिक कार्यावर त्यांनी आत्तापर्यंत सगळा भर दिला आहे. आणि इतकंच नाही तर समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यातून केलेला आहे. आणि शेवटी हे सगळं कार्य करत असताना समाजहित डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल आजपर्यंत दिसून येते. आणि शिवाय राज्य सरकारनं ज्या योजना राबवल्या त्याचा देखील त्यांना फायदा होईल. आणि महत्त्वाचा म्हणजे पद्मशाली समाज, तेलुगू भाषिक
हा निश्चितच देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभा राहील आणि एक त्यांचं नेतृत्व या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून विजयाच्या माध्यमातून समोर येईल आणि तो सगळ्या समाजाला ते दिलासा देणारं नेतृत्व असेल असा एक आशावाद प्रशांत पल्ली यांनी व्यक्त केला. हे सगळा हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी एकंदरीत मतदारांची संख्या, होणारं मतदान आणि त्याची विभागणी कशा पद्धतीनं होते आणि लोकांमध्ये जो एक ट्रेंड आहे आणि त्यास खास करून युवक वर्ग आणि महिला या निश्चितच देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी असतील आणि यातूनच भाजपाचा शहर मध्यमधला विजय अगदी निश्चित आहे असा देखील दावा प्रशांत पल्ली यांनी केला. निवडणुकीला खरं तर मतदानाला आणखीन एक आठवड्याचा तसं बघितलं तर कालावधी शिल्लक आहे, तेव्हा सगळ्यांचंच लक्ष याकडे लागलेलं आहे. प्रशांत पल्ली हे मार्कंडेय सहकारी गुणांचे माजी संचालक, त्याचप्रमाणे कोरोना काळात आपण म्हटलं सुरुवातीला की एक त्यांचं मोठं कार्य राहिलं आहे आणि शहर मध्यमध्ये ग्राउंड लेवलला जी परिस्थिती असते त्याच्याशी निगडीत हे प्रशांत पल्ली असतात आणि या निमित्तानंच त्यांच्याशी संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि या निमित्तानं त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि एक वस्तुस्थिती मांडण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला आणि ते भाजपचे असल्यामुळं अर्थातच त्यांनी भाजप उमेदवाराच्या विजयाचा देखील दावा केला. पल्ली साहेब, आपले मनापूर्वक धन्यवाद, सविस्तर संवाद साधला.